यंत्र बाहेर ठेवल्यानंतर चक्रीवादळ जी बंगालच्या उपसागरात येतात तिथं न येता ती डायव्हर्ट केली गेली ती बांगलादेशकडे गेली. बालासोरच्या तिथं जी काय आपली एस्टॅब्लिशमेंट आहे तिथं जर यंत्राचे प्रयोग मी स्वतः करायला दिले होते, केले तिथल्या एकाने, नाव नाही काय सांगत होता, की ते यंत्र बाहेर ठेव, कारण त्या बेटावर ऑन अँड ॲव्हरेज 100-1 लोक असतात. यंत्र बाहेर ठेवल्यानंतर चक्रीवादळ जी बंगालच्या उपसागरात येतात ती तिथं न येता ती डायव्हर्ट केली गेली ती बांगलादेशकडे गेली. त्याचेही पुरावे आहेत माझ्याकडे. पुरावे म्हणजे असं आहे की हे डिफेन्स असल्यामुळे काही बोलत नाही, पण हे होऊ शकतं. आणि तिथनं मला त्यांनी एवढंच सांगितलं की सर आता काय वाटेल ती परिस्थिती जरी असली तरी लोकांच्यातली मनातली भीती नाहीशी झाली. बरोबर. तुम्ही काय करू शकता? तोंड देऊ शकता, बाहेर पडायचा प्रयत्न करू शकता, त्या प्रयत्नांना यश मिळणार का नाही ते कुठं कोणाच्या हातात आहे. काळजी करायची सोडून द्या, निर्लज्जम सदस्य. या प्रत्येकामागं स्पंदनं हा एकच भाग आहे की तुम्ही ती स्पंदनं, ती एनर्जी निर्माण करा आणि ह्या पंचमहाभूतांना विनंती करा